आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका. नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया गेले. आपण जी दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित चित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे. काय काय येतं माहिती काय काय. बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चूभाऊ बोलले, नवले साहेब बोलले, कुकर साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाही काय म्हणून. कशी दिशा ठरवायची बाबा हो. तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होणार. इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो. मी आजारी आहे, मला कळता भेटा आणखी लय त्रास आहे. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही झोपू शकतो. मी तुपकर साहेबाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषधातून निघतोय. 7 वाजता मी पहिला फोन बच्चूभाऊला केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षड्यंत्र, डाव कसा मोडायचा किंवा प्रति डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा मेळ नाही आणि त्याच्यात मी पडणार पण नाही. कारण आंदोलन हाताळण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात गाठतो. तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलनात खर्च केलं. कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळं मी काय तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनाचा टप्पा मला माहीत नाही, मी तो शिकतोय. मी मागेही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं मी अंतरावलीला रद्द करून टाकली. म्हणलं 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नये. त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी. आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे काय करा त्याला का, पण आपण नीट करतो बाबा त्याला. आपल्याशिवाय आपला यांना कथाकच घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे देखील दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण मी रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय म्हणून आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही, कोणाला उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या. आम्ही आहेत म्हणल्यावर आहेत, बच्चे बोलणं चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं आहेतच ना. पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही. ते मला आत्ता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपण असं त्यांच्या तिकडे. त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला ना इकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे, त्यांना काही टाकायला पैसे नाही. सगळं आमचंच गाबळ आणलं ते मी आता बोलतो, सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही, मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलं आहे त्या पद्धतीनं तुमचं युवा. पण आता आम्ही जाऊ दे, पण नाही सांगायचं. चलो धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं लावून धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ ही मी पहिलीच बघितलं. सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागेवर आले. नंतर न्याय मिळाला काही वेळ लागत काही लागायला. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, ते 10-15 जण असे गोल बसलेले, तिथं त्यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाहीत, कोपर खेळायत बसते पहिले.
कारण ते मनभेद सगळ्यातच असते. ते येऊ नको पुढं येऊ तू तेवढे पुढं जाईल का काय पुढं जाऊ दे पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना हे पाहा बघतो. आपल्या शेतकरी थोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कसं काय बोलला वैरतात मला बोलायला दिलं नाही माईकच माझ्या टायमाला बंद कसा पडला बंद पडला तिला डोंगर करून शेतकरी आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे. एक जण करते ना बळ द्यायचं मोकळं व्हायचं. पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जा. मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटन खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्या जागेवर ते सगळे उभा राहिले. नक्की यशस्वी करा आणि धन्यवाद.